आजचा दिवस हा दहिसर आणि मीरा भाईंदरच्या काशीगावच्या संपूर्ण रहिवाशांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे। कारण ही मुंबईतली मेट्रो आता मुंबई MMR पर्यंत पुढे जाते आहे। आता काशीगावपर्यंत जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले अर्धा टप्पा पहिला टप्पा सुरू झाला आणि दुसरा टप्पा देखील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत जातो आहे, तो देखील याच वर्षभरामध्ये कंप्लीट होणार आहे। त्याच्यामुळे मुंबई आणि MMR जो जोडण्याचा आपला संकल्प होता तो अतिशय या दहिसर काशीगाव या प्रकल्पामुळे तो साध्य होतो आहे आणि याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे। त्याचबरोबर इथं ही मेट्रो जी आहे ती मेट्रो दहिसर स्टेशनवरून मेट्रो 2A आणि लाईन 1शी कनेक्टेड आहे। भविष्यामध्ये मेट्रो 7 आणि 7A द्वारा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला पण जोडतो आहे। नंतर ही मेट्रो 3ला पण आपण जोडतो आहे, म्हणजे कुलाब्यापर्यंत जाईल जसं सांगितलं CM साहेबांनी। आणि यामुळे जवळपास काशीगाव आणि पुढचा आपला सुभाषचंद्र बोस हा टप्पा जो आहे हा कंप्लीट आता मुंबईशी कुलाब्यापर्यंत जोडला जाईल, आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर जोडला जाईल आणि त्याचबरोबर आता वडाळा ते गायमुखपर्यंत येणारा मेट्रो तो गायमुख ते भाईंदर अशा प्रकारचं एक नवीन तेही आता काम टेंडर प्रक्रिया त्याची झाली आहे। टेंडर फ्लोट झाल्यानंतर तेही काम चालू होईल, म्हणजे पूर्णपणे मुंबई आणि MMR जे आहे एक लूप तयार होईल। कुठेही माणूस बसला तरी तो मुंबई MMRमध्ये पुढे जाऊ शकतो। तो अगदी कल्याणपर्यंत, नव्या मुंबईपर्यंत, तळोजापर्यंत ही सगळी कनेक्टिव्हिटी जी आहे मुंबई MMRच्या लोकांना मिळणार आहे। आणि आता तर जवळपास 100 किलोमीटर झाला आहे ना आपला, 101.1 किलोमीटरचा झाला आहे। हा पण मला वाटतं दिल्लीपेक्षा मोठा आहे। सेकंड नंबर आपण आहे, पण आपला जो 337 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा थोडा वाढेल, हा जेव्हा मेट्रो नेटवर्क कंप्लीट होईल तो मला वाटलं जगातला आपला नंबर 1चा हा मेट्रो प्रकल्प होईल संपूर्ण जगभरामध्ये, बरोबर आहे। आणि त्यामुळे हा खऱ्या अर्थाने मेट्रो जे प्रकल्प आता हा तर 2018ला भूमिपूजन केलं आणि 2019ला गडबड झाली, 2019ला ब्रेक लागला ह्याला। मग ते ब्रेकवरचा पाय आम्ही 2022पर्यंत ह्याला हे लागला। मग ते त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय ॲक्सिलेटरवर असतो आणि त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना भूमिपूजन केलेला हा प्रकल्प आज आपण कार्यान्वित करतोय ते मुख्यमंत्री असताना याचा आनंद आहे। पण त्यासाठी मला 2.5 वर्ष मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळ्या अडचणी दूर केल्या। लँड ॲक्विजिशनसारखं मोठा चॅलेंजिंग सगळं काम होतं, पुनर्वसनाचं काम होतं आणि देवेंद्रजी आणि आम्ही मिळून ते पुढं नेलं आणि त्यामुळे आजचा हा आपल्याला मेट्रो प्रकल्प पाहायला मिळतो आहे। मला आनंद आहे की मेट्रोचे आमचे मुखर्जी आहेत, आपले दुसरे अश्विन मुदगल आहेत, रुबल आहे, अग्रवाल आहेत, सगळी जी टीम आहे यापूर्वी देखील ज्यांनी काम केलं त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे आणि आता जे काम करतात त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे। आणि मेट्रो हे काम अतिशय जलद गतीने आपण करतो आहे, याचं कारण जी वाहतूक जी रस्त्यावरची कमी करण्यासाठी 20 ते 30% वाहनं कमी होतील, पेट्रोलची बचत होईल, प्रदूषण कमी होईल, वेळेची बचत होईल, लोक लवकर ऑफिसला जातील, त्यांची कामाची एफिशियन्सी वाढेल, पुन्हा ते लवकर घरी परततील, आपल्या परिवाराला वेळ देतील। त्यामुळे आमचं जे काही महायुतीचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो आणि म्हणूनच या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आज आपण जर पाहिलं रेल्वेमध्ये होणारी गर्दी, रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे, परंतु ही जेव्हा मेट्रो कंप्लीट होईल तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरचा दिलासा या आमच्या मुंबईकरांना, मुंबई MMRच्या लोकांना मिळेल आणि भविष्यामध्ये ही रस्त्यावरची वाहतूक कमी होऊन
खूप मोठ्या प्रमाणावर लाखो लोकांना याचा दिलासा मिळेल. कारण ही मेट्रो फक्त काशीगावपर्यंत नाही तर अख्खा मुंबई MMR जोडणारा हा प्रकल्प आहे. आणि म्हणून यासाठी मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्व अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन करतो. सर्व लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करतो. ज्यांनी खरं म्हणजे अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत हे लोकहिताचे प्रकल्प आहेत. यामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीने प्रत्येक नागरिकाने याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि हे काम आपलं स्वतःचं आहे समजून यामध्ये जेवढं आपल्याला मदत करता येईल तेवढं आपण केले पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत आपण लोकार्पित करू शकतो आणि लोकांचं जे काही धकाधकीचं आयुष्य आहे गर्दीमधून चालणारं आमच्या लाडक्या बहिणींना देखील त्याचा त्रास होतो, लाडक्या भावांनाही होतो. हा त्रास दूर करण्याचं काम MMRDA या ठिकाणी करेल. आज खरं 3-4 प्रकल्पांची उद्घाटन आहे पण मी आता त्या बाकी प्रकल्पाचं इथं बोलत नाही. आणि मुंबई वन हा जो मुंबई वन ॲप जो आहे हा मुंबई वन ॲप आपल्या मोदी साहेबांनी लॉन्च केलं होतं आणि त्याचं देखील आपण या ठिकाणी जहाँ बॉटलनेक है उसको एग्जामिन किया जाएगा और उसको जो वहाँ पर लोगों के लिए जो आसानी होगी, लोगों के लिए जो ठीक होगा वो करेंगे.